नमस्कार. आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल. माझ्या सर्व भाविभक्तांना एकच विनंती आहे कळकळीची, की जे भाविभक्त आपले सर्वसाधारण आहे, त्यांना देवाबद्दल काही माहिती नाही. त्यांना एकच सांगायचं आहे की इतरत्र मंदिरात जाण्यापेक्षा, महाराज लोकांपेक्षा ज्या तुम्ही बाळूमामाचे बगे आहेत 1 ते 19 याच्यामध्ये सेवेला जावं. कुठल्याही मंदिरात जाण्यापेक्षा जिथं देवाची बकरी आहे तिथं देव नांदतोय. कारण देव हा कुठल्याही मंदिरावर नसतोय. देवानं त्याची सेवा करून घेण्यासाठी बकरी तयार केली आहे. तर त्या बकऱ्यापाशी सेवा करा. कुठल्याही महाराजापाशी किंवा कुठल्याही मंदिरावर कोणीही जाऊ नका. महत्वाचं म्हणजे, कारण बकऱ्यात देव आहेत. ते मंदिरावर सेवा कुठल्याही प्रकारची घडत नाही. तुमची सेवा फक्त बकऱ्यात घडू शकते आणि तिथली सेवा देवाला मान्य आहे. नमस्कार. नमस्कार. जय बाळूमामा. श्री संत बाळूमामा पालखी सोहळा बगा नंबर 11 या ठिकाणी येळीव गावच्या हद्दीत विसावला आहे. त्या संदर्भात या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे आणि भाविक भक्त सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीनं उपस्थित झालेले आहेत. तर श्री संत बाळूमामा यांच्याबद्दल आपण टीव्हीवरती मालिकेतून पाहत असतो, पण जे काय वास्तव आहे या ठिकाणी अनुभवलेलं विचार ते आता आपण या ठिकाणी महाराजांकडून ऐकणार आहे. तर महाराज थोडी माहिती द्या. बोला बोला बाळूमामाच्या नावाने सांग बल जय बाळूमामा. मी रेडेगावचा बाळूमामा भक्त शेंडगे दत्तात्रय कुंडलिक. माझा प्रवास थोडक्यात मी सांगणार आहे भाविक भक्तांना. मी एकदम खाना पिणारा माणूस, पण मामानी मी 11 नंबर मध्ये घडल अशी माझ्या योगायोगात काय असेल तेवढी मी सेवा करतो. मामानी खरंच खरंच कृपा आशीर्वाद मामाचा माझ्यावर झाला आणि जी माझ्या देणीमनी नव्हतं ती मामानी कामं केली. मी पत्र्याच्या घरात राहत होतो, भीतीतलं घर मामाने मला दिलंय आणि आम्ही माळकरी नव्हतो. मामाच्या सानिध्याने एक 4-5 वर्ष झालं बाबा आम्ही माळकरी, चारी माझी मुलं आणि आम्ही नवरा बायको 4 जण माळकरी. फक्त ह्याला मामाचा आशीर्वाद. तर माझं एवढंच सांगणं आहे, इथून पुढं दुःखात जी भाविक भक्त आहेत त्यांनी साक्षात मेंढी माऊलीजी बघा नंबर 11 किंवा 1 ते 19 मामाचे बघे याच्यात मेंढी माऊलीची सेवा करावी आणि आपलं दुःख संकटाला सामोरं जावं. मामा दुःख संकट अजिबात ठेवत नाही. करशीला सेवा तर खाशीला मेवा, हे मामाचे बोल आहेत. तर माझी कळकळीची विनंती आहे, मेंढी माऊलीची सेवा करा. कुठंही व्यर्थ टाइम घालवू नका. 1 तास म्हणजे आपल्याला मोलाचा आहे. तर मी एवढंच सांगेन भाविक भक्तांना, मेंढी माऊलीची सेवा करा आणि मामाचा मेवा. आम्ही ज्या वेळेस संकटात होतो, दुःखात होतो, त्यावेळेस आमचे गुरुवर्य सोपान काका त्यांचा सदैव म्हणजे ज्या वेळेस अडचणीत होतो त्यावेळेस आम्हाला कुठं जावं, काय करावं, त्यावेळेस मात्र काकाने आम्हाला भरपूर साथ दिली, चांगला मार्ग दाखवला. त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही मामापाशी नांदतोय आणि अशीच कृपा आमच्यावर राहो. जय बाळूमामा. आता हा बघा ज्या शेतात विसावला आहे पुढे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्याकडूनही मामांच्या या सेवा जी करत आहेत त्याबद्दल थोडी माहिती घेऊ. माझं जय बाळूमामा. माझ्या सर्व भाविभक्तांना एकच विनंती आहे कळकळीची, की जे भाविभक्त आपले सर्वसाधारण आहे, त्यांना देवाबद्दल काही माहिती नाही. त्यांना एकच सांगायचं आहे की इतरत्र मंदिरात जाण्यापेक्षा, महाराज लोकांपेक्षा ज्या तुम्ही बाळूमामाचे बगे आहेत 1 ते 19 याच्यामध्ये सेवेला जावं. कुठल्याही मंदिरात जाण्यापेक्षा जिथं देवाची बकरी आहे तिथं देव नांदतोय. कारण देव हा कुठल्याही मंदिरावर नसतोय. देवानं त्याची सेवा करून घेण्यासाठी बकरी तयार केली आहे. तर त्या बकऱ्यापाशी सेवा करा. कुठल्याही महाराजापाशी किंवा कुठल्याही मंदिरावर कोणीही जाऊ नका.
महत्वाचं म्हणजे, कारण बकऱ्यात देव आहेत. मंदिरावर सेवा कुठल्याही प्रकारची घडत नाही. तुमची सेवा फक्त बकऱ्यात घडू शकते आणि तिथली सेवा देवाला मान्य आहे. हो, आमच्या गुरुवर मी स्वपन काका जाधव बाळूमामा भक्त. आज या येळू ठिकाणी मामाचा बघा इथं रोडच्या कडेला विसावला आहे आणि इथं शेतमालक अजित वाघमोडे यांच्या शेतात बघा विसावलेला आहे. तरी सर्व भाविक भक्त इथे जमा होतात. तरी सर्व परिसरातील लोक भाविक भक्त समजा या ठिकाणी येऊन मामाचं दर्शन घेऊन मामाचा भंडारा लिहून प्रसाद घेतात. तर मला एवढंच सांगायचंय की देवानं असं सांगितलंय की तुम्ही आदमापूरला येऊ नका, मीच तुमच्याकडे येतो आणि तुमचं जे काय दुःख आहे ते इथं माझ्या मोर या सांगा आणि मी तुम्हाला त्या दुःखातलं 100% निवारण करीन. आणि इथं तसेच माणसं येते ती माणसं देवाला त्यांचं काय अडचणी सांगतात ती आणि देव त्यांच्या अडचणी पूर्ण बरं करतो. आणि इथं जे 200-250 लोक आहेत ती मामाची बकरी राखली, एका भागात 5000 बकरी येते आणि 5000 बकरी राखण्यासाठी 200-250 लोक इथं येते आणि सगळी लोक जी आहेत ती बघता ती बिनपगार येते. प्रत्येक माणसाना 6 महिना 2 महिना 6 महिना वर्ष 2-2 वर्ष सेवा इथं करते ती आणि ते सेवा करून देव त्यांचं जी काही अडचण आहे ती दूर करतो. आणि ही परंपरा अशी चालत आलेली आहे. तरी सर्व भक्त मंडळींनी त्या बकऱ्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था केली पाहिजे त्या देवाची आणि त्या लोकांना सहकार्य केलं पाहिजे. आणि आताचं काय आलंय की मंदिर प्रत्येक गावाने उभं केली लोकांनी पैसे खायसाठी. तर तिथं जाऊन काही उपयोग नाही. तुम्ही या, देव बकऱ्यात आहे, बकऱ्यात या, विनाकारण वेळ वायपट घालू नका. ती तुमचं ती महाराज लोक काय उपयोगच नाही. ती नुसतं तुम्हाला फसवते, ती 2-2 वर्ष हेलपड घालते ती आणि तुमच्याकडून 4 पैसे मागून खाते ती. तर तसं काय करू नका सर्व भक्तांनी. इथं मामाच्या तळावर या, त्याला तुमचं काय अडचण आहे ती सांगा आणि तुमचा दुःख निवारण करून द्यायची. फक्त एवढंच की बाळूमामाशिवाय दुसरं कुणीच करू शकत नाही, एवढंच मी सांगेन. आणि सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा. जय बाबा. जय बाळू. धन्यवाद. कृपया चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करावा.